पुष्प फुलाची सजवून डोली मशानात मी बांधली खोली मशानात मी बांधली खोली। मग काय शेवटी अंगठ्यानं पाणी पाजायचं। मग मेल्यावर काय फायदा? त्याची तेरवी दसकारे पित्र काही घालून मग काही फायदा नाही महाराज। जिवंतपणी जायचे काय ते मेल्यावर। मग जिवंतपणी असताना मग महाराज म्हातारे खोकलायला लागले की लाज वाटते, काहीतरी आपणही कारणीभूत असतो। आपल्या घरची बाई सुद्धा असते, आपली बाई म्हणते महाराज आता खोकला लागला म्हातारा घरात ठेवू नका, एकटं तुम्ही एक काम करा, तुमच्या आईबाबाला ठेवा नाही तर मला ठेवा। ते काय करेन बोला? ते दोन्हीकडून पेचात पडते, इकडे बोललं तर इकडे बायको जाते, इकडे बोललं तर आईबाप जाते। ते निर्णय पटकन घेऊन घेते, बायकोकडूनच जाते। पण जे आई वडील लहानाचं मोठं करते तर हाताच्या फोडावाने वागवते महाराज। बायका तर किती भेटल पण आई वडील बाबाजीने सांगितलं ऐसी कौन सी चीज है, त्या दिवशी सांगून गेले सब कुछ मिलता है लेकिन माँ बाप नहीं मिलते। माय बाप केवळ काशी तेने न जावे, नाही तीर्थाला गेले तरी काही हरकत नाही, नाही मंदिरात गेले तरी देव माफ करल, पण रोज आई वडिलांचं दर्शन घ्या। मोठेपणा म्हणून नाही सांगत महाराज, मी घरी असल्याच्या नंतर दर्शन घेतल्याशिवाय कुठंच जात नाही, पहिले आई वडिलाचं दर्शन। नाही ते कीर्तनात सांगायला लागला म्हणून तसं नाही, पहिले आई वडिलाचं दर्शन। आता लगेच आपण ज्ञानोबा रायाकडे येऊ। विठोबा रखमाई